काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचा बचाव करत 36,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीची मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचं स्वागत करत योजनेतील त्रुटी दूर करून गरज भासल्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या घोषणा कर्जमाफीच्या त्या घोषणेला पूर्तता करण्यासाठी अटी आणि शर्ती टाकल्या। यांचा जाहीरनामा आपण वाचला, सरसकट कर्जमाफी आम्ही करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या आणि आता अटीतटीत सांगून राज्यातल्या फक्त 25% शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि बाकी सगळ्यांना तोंडघशी पाडायचं, त्यांच्या तोंडाला पानं पुसायचं अशा पद्धतीचं सरकारची कृती आता पुढे आलेली आहे। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही। आपण पाहिलं असेल की कोल्हापूरमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर जे असतात बांधकाम विभागामध्ये काम करणारे यांचं एक मोठं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की आमचे 90,000 कोटी रुपये सरकार देत नाही गेल्या 2-3 वर्षापासून अशा पद्धतीची ओरड त्यांनी केली आणि 55% कमिशन या लोकांना द्यावं लागतं। नाही, कर्जमाफीबद्दल तर समाधानी राहील। 56 लक्ष शेतकऱ्यांना आपण 36,000 कोटीची कर्जमाफी देतो आहे। हां, त्यामध्ये काही उणिवा असेल, कोणी सुटता कामा नये याची काळजी घेण्याचा निर्णय सरकारने केला आहे। सन्माननीय कृषी मंत्री मामा भरणेंनी सभागृहात स्पष्टपणे सांगितलं की कोणताही शेतकरी नियमाच्या अडचणीमध्ये या कर्जमुक्तीतून सुटणार नाही। ही कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाची आहे। जसं त्यांच्या राज्यामध्ये सामान्यातल्या सामान्याला न्याय मिळायचा, तर त्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेत सामान्यातला सामान्य शेतकरी हा कर्जमुक्तीसाठी मला वाटतं की त्याची कर्जमुक्ती निश्चित होईल। आता मला 5 तारीख कशी दिली माहीत नाही। 5 तारीख रविवार आहे आणि रविवारच सरकारनं सुट्टीचा दिवस शेतकऱ्यासाठी कसा ठेवला मला माहीत नाही, परंतु जे तारीख वाढली त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा हे आहे का ज्या दुरुस्त्या ज्या आम्ही विधान परिषदेमध्ये बोलून काही दुरुस्त्या सांगितल्या त्या दुरुस्त्या जरूर सरकारनं केल्या पाहिजे। तारीख अजूनही 2 दिवस लांबली तरी चालेल, पण दुरुस्त्यासह तारीख त्यांनी याच्यानंतरचा GR असेल किंवा काही वक्तव्य असेल, काही त्या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी ते दुरुस्त्या करूनच समोर आलं पाहिजे सरकार।